गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की 12th ला किती चॅप्टर आहे त्याबद्दल आपण संपूर्ण डिस्कशन केलं होतं. जसं आपल्याला 12th ला टोटल 16 चॅप्टर आहे. त्या प्रत्येक चॅप्टरचं कसं युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन केलंय, 6 युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन केलंय ते आपण बघितलं होतं. पण आपण ते बघताच आपण फर्स्ट चॅप्टरलाही सुरुवात केली होती. फर्स्ट चॅप्टर आपला रोटेशनल डायनॅमिक्स, तो आपण युनिफॉर्म और नॉन युनिफॉर्म मोशन पर्यंत आपण बघितला होता. पण काही डिस्टर्बन्स आल्यामुळे आपण आता हा चॅप्टर परत चालू करू, पहिल्यापासून स्टार्ट करू. परत काय रोटेशनल डायनॅमिक्स, कसा प्रिपेअर झालाय, कसा तयार केलाय हा चॅप्टर, त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर रोटेशनल डायनॅमिक्स काय, रोटेशनल डायनॅमिक्स तर यामध्ये असं सांगितलेलं आहे त्यांनी की ह्या चॅप्टरचं जे कॉम्बिनेशन आहे ते कसं केलंय, याआधी 12th सिलेबसमध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन असे दोन टाईपचे चॅप्टर होते. तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोन्ही चॅप्टरचं कॉम्बिनेशन करून त्यांनी रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर प्रिपेअर केलाय और तयार केलाय त्यांनी हा चॅप्टर. तर रोटेशनल डायनॅमिक्स, पहिले आपण चॅप्टरचा मिनिंग समजून घेऊ. काय आहे चॅप्टरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे काय सांगणार आहे ते आपल्याला. तर रोटेशनल डायनॅमिक्स, रोटेशनल मीन्स आपल्याला रोटेशनल मोशन कशी होते, द पार्टिकल विच परफॉर्म इटसेल्फ विथ अ ॲक्सिस, पर्टिक्युलर ॲक्सिस भोवती जी एखादा पार्टिकल मोशन परफॉर्म करत असेल तिथे रोटेशनल मोशन, ते रोटेशनल मोशन परफॉर्म होते. फॉर एक्झाम्पल, अर्थ इज रोटेटिंग अबाउट द सन. पृथ्वी काय आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तिथं ती सूर्याभोवती फिरताना सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. पण सूर्याभोवती फिरताना ती स्वतःभोवतीही फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ती स्वतःभोवतीही फिरते आणि स्वतःभोवती फिरताना एका पर्टिक्युलर ॲक्सिसला ती काय करते, मोशन परफॉर्म करते. आणि तिथं जी मोशन परफॉर्म होते त्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. त्यानंतर आपण बघणार आहोत सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन म्हणजे कोणती मोशन, सर्क्युलर मोशन काय, द पार्टिकल विच रोटेट अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. जो पार्टिकल की जो सर्कलच्या सर्कम्फरन्स मध्ये मोशन परफॉर्म करतो त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. सर्क्युलर मोशन कुठे परफॉर्म होती, आत्ताच तुम्हाला अर्थचं आणि सनचं एक्झाम्पल सांगितलेलं मी, सर्क्युलर मोशन तिथे परफॉर्म होते. आता डायनॅमिक्स म्हणजे काय, डायनॅमिक्स म्हणजे की त्या प्रकारे कोणत्या टाईपचे आपण त्यावर कोणते फोर्स अप्लाय करणार आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. डायनॅमिक्स मीन्स इट इज द फोर्स. का डायनॅमिक्स हा फोर्सला एक सिमिलरली वर्ड त्यांनी वापरलेला आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. ओके. तर याआधी आपल्याला स्टेट बोर्डमध्ये लेट रिकॉल असे काही क्वेश्चन विचारले जात नव्हते. पण एनसीईआरटी जर सिलेबस बघितला आपण तर त्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिसतात. जेव्हा आपण चॅप्टर चालू करू त्याआधी आपल्याला काही क्वेश्चन दिसतात. वी कॅन रिकॉल, यू कॅन रिकॉल, असे काही क्वेश्चन दिसतात. तर ते क्वेश्चन काय असतात, तर ते क्वेश्चन त्यामध्ये त्यांना सांगायचं असतं की तुम्हाला हा चॅप्टर चालू करण्याआधी तुम्हाला याबद्दल एवढं बेसिक माहिती आहे का. तर असंच स्टेट बोर्डने सुद्धा चालू केलंय. जशा प्रकारे एनसीईआरटीने चालू केलंय, एनसीईआरटी मध्ये होतं की लेटस रिकॉल, क्वेश्चन विचारले जातात, तसंच सेम आता आपल्या स्टेट बोर्डने सुद्धा चालू केलं आहे की स्टेट बोर्डमध्ये सुद्धा प्रत्येक चॅप्टर चालू होण्या अगोदर आपल्याला असे क्वेश्चन विचारलेले आहे की तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का, हा चॅप्टर चालू करण्या अगोदर तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का. तर यामध्ये तर या फर्स्ट चॅप्टरमध्ये काही क्वेश्चन विचारलेले त्यांनी लेट्स रिकॉल मध्ये. तर पहिला क्वेश्चन आहे सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनची डेफिनेशन तुम्हाला मी आत्ताच सांगितली की सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं. त्यानंतरून व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास ही काय कन्सेप्ट आहे. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय की असा एक पॉइंट, द पॉइंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी विच इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. की असा पॉइंट की त्यावरती पूर्ण बॉडीचं मास, असा एक पॉइंट की त्यावरती जी बॉडी आहे तिचं पूर्ण मास कॉन्सन्ट्रेट झालेला असेल त्याला काय म्हणणार आपण, सेंटर ऑफ मास. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण गार्डन मध्ये खेळण्यासाठी जातो तिथं आपण सीसॉ बघतो, म्हणजेच एक प्रकारे आपण त्याला वजन काटा म्हणतो की एका साईडला आपण बसतो आणि एका साईडला आपला फ्रेंड बसतो. तो काही प्रमाणात ज्याचं वजन जास्त असेल तो त्या साईडला टिल्ट होतो, परत खाली होतो, परत वर होतो. पण त्याचा एक सेंटर असतो, सेंटर. तिथे हा सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट उभे होते तिथं त्या पॉइंटला. दिस इज द सेंटर ऑफ मास, होल मास ऑफ द बॉडी विच इज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. त्या बॉडीचं मास हे सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, तिथं सेंटर ऑफ मास हा उभे होतं. तर व्हॉट आर द कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ मोशन. तर कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ मोशन काय,
तर हे जे इक्वेशन्स आहे हे आपल्याला जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू फर्स्ट चॅप्टर मध्ये तेव्हा आपल्याला तिथे आपल्याला हे लागणार आहे कायनॅमेटिकल इक्वेशन्स. कायनॅमेटिकल इक्वेशन कोणकोणते आहे? v is equal to u plus at, v square is equal to u square plus twice as, s is equal to ut plus 1/2 at square, 1/2 at square. त्यानंतरून यामध्ये जो v आहे तो काय इंडिकेट करतो आहे? v is the velocity, v is the, यामध्ये जो v आहे तो काय करतो आहे? व्हेलॉसिटी इंडिकेट करतो आहे, फायनल व्हेलॉसिटी u, स्मॉल u आहे सगळ्यांना माहिती आहे. स्मॉल u चं काम काय आहे? स्मॉल u इज द इनिशियल व्हेलॉसिटी, स्मॉल a ऍक्सेलरेशन आणि स्मॉल t मीन्स टाइम इंडिकेट करतो तिथे. तसंच सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा v, u आणि a हे कॉम्पोनंट वापरलेले आहे. आणि s जो आहे, s काय आहे? डिस्प्लेसमेंट. ओके, असं याचा मिनिंग आहे. पण जेव्हा आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करू इथं, जेव्हा आपण अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहितो तेव्हा हे कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये चेंज होतो. ते कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला गुगल वरती इझिली अवेलेबल होतील, तुम्ही तिथून बी ते बघू शकतात आणि राईट डाऊन करून घेऊ शकतात. की प्रॉब्लेम सोडण्यासाठी खूप गरजेचे आहे आपल्याला. त्यानंतरून व्हॉट इज रिअल फोर्स और व्हॉट इज रिअल फोर्स और व्हॉट इज स्यूडो फोर्स. रिअल फोर्स काय असतो? की जो फिजिकली आपल्याला फॉर्म होतो, असा फोर्स की जो फिजिकल वर्क परफॉर्म केल्यामुळे फॉर्म होतो. तर रिअल फोर्स कसा असू शकतो? तर हा पेन घेतला आहे मी, तर काय केलं? फर्स्ट ऑफ ऑल या पेन वरती मी काय केलं? स्वतःहून फिजिकली काय केलं? यावरती फोर्स अप्लाय केला. यावरती मी फिजिकली फोर्स अप्लाय केल्यानंतर हा काय करणार आहे? याची डायरेक्शन काय करणार आहे? याची जी पोझिशन असेल ती काय होणार आहे? डिस्प्लेस होणार आहे. मग त्याच्यावरती जो फोर्स असेल हा रिअल फोर्स म्हणायचा. आणि जो स्यूडो फोर्स असेल, हा स्यूडो फोर्स इज अ इमॅजिनरी फोर्स और फिक्शियस फोर्स. इमॅजिनरी फोर्स मीन्स व्हॉट? असा फोर्स की आपण इमॅजिन करायचंय त्याला. फॉर एक्झाम्पल, जेव्हा कधी आपण बसमध्ये प्रवास करत असू तेव्हा बाहेरचे जे लोक असतात ते आपल्याला मागे जाताना दिसतात, असे मागे जाताना दिसतात ते, पण त्या लोकांना आपल्यामध्ये कोणतीही प्रकारची पोझिशन चेंज होताना दिसत नाही. हे कशामुळे होतं? स्यूडो फोर्समुळे होतं. स्यूडो फोर्समुळे आपण ते इमॅजिन करतो की ती बाहेरचे लोक आहेत, ती काय करतात? ते मागे जातात ते आपल्या. दिस इज द स्यूडो फोर्स. अँड रिअल फोर्स, when we applied the physical force on the object, then we get the real force. ओके, त्यानंतरून आपण आता चॅप्टरला सुरुवात करू. लेट्स रिकॉल मध्ये एवढे क्वेश्चन बघितल्यानंतर आपल्याला पुढे आता चॅप्टर मध्ये काय काय ते बघायचंय पुढे. तर पहिला नवीन टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशनच्या आपल्याला पहिले कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या. काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स सर्क्युलर मोशनच्या? तर इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन कशी आहे? इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. As the direction of velocity changes at every instant, it is an accelerated motion. का accelerated motion आहे? The direction of velocity changes at an every instant. प्रत्येक इन्स्टंटला आपण याची जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती चेंज करू शकतो. त्यामुळे ती कंटिन्युअसली ऍक्सेलरेट होत असते. तिथे पार्टिकल हा कंटिन्युअसली ऍक्सेलरेट होत असतो तेवढ्याच पोझिशन मध्ये, म्हणून त्याला आपण म्हणतो ऍक्सेलरेटेड मोशन. ओके, त्यानंतरून इट इज अ पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय? द पार्टिकल रिपीट इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. एक पार्टिकल आहे तो काय करणार आहे? त्याचा जो पाथ असेल, त्याचा जो मार्ग असेल तो काय करणार आहे? कंटिन्युअसली रिपीट करत जाणार आहे. मी तुम्हाला आत्ताही एक्झाम्पल सांगितलं की पृथ्वी आहे, आपली जी अर्थ आहे ती काय करते? सूर्याभोवती रोटेट होत असते. सूर्याभोवती रोटेट होत असताना ती काय करते? 365 दिवसानंतरून ती पुन्हा तिच्या पोझिशनला परत येते. 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर परत ती कंटिन्युअसली वर्षानुवर्ष चेंज होत असते. म्हणून ती काय करते? परत तिच्या पाथ मध्ये येत असते. त्या जी इनिशियल पोझिशन असते त्या पोझिशनला परत परत येत असते. द पार्टिकल रिपीट इट्स पाथ. काय करते? तिचा पाथ काय करते? रिपीट्स करते अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी काय? तिचा जो मार्ग असेल तो सेम असेल. दस दिस इज द मोशन इज पिरियडिक. म्हणून या मोशनला आपण काय म्हणतो? पिरियडिक मोशन. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट हा खूप बेसिक कन्सेप्ट आहे. आता डिस्प्लेसमेंट ही गोष्ट तर सगळ्यांना माहित असेल. डिस्प्लेसमेंट काय असतं? डिस्प्लेसमेंट कशामुळे होतं? फॉर एक्झाम्पल,
आपण हा पेन घेतलाय फॉर ट्रान्सलेशनल मोशन और लिनियर मोशन साठी काय होतं, when the force is applied on the pen, या पेन वरती जेव्हा आपण फोर्स अप्लाय करू, ओके, हा पेन काय होणार आहे, त्याची जी इनिशियल पोझिशन असेल तो काय करणार, तिथून डिस्प्लेस होणार आहे. म्हणजे त्या इनिशियल पोझिशन पासून काहीतरी डिस्प्लेस होणार आहे तो पेन. त्याची इनिशियल पोझिशन सोडल्यानंतरून तो काहीतरी दुसऱ्या पोझिशनला जाणार आहे. म्हणजे त्याचं काय झालं, पोझिशन चेंज झाली. ह्या कन्सेप्टला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. केव्हा, जेव्हा आपल्याकडे लिनियर, तेव्हा आपण लिनियर मोशन कन्सिडर करू और ट्रान्सलेशनल मोशन कन्सिडर करू. पण एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणून कन्सेप्ट इथे इंट्रोड्यूस होते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट का होते, की इथे हा पार्टिकल कसा मूव्ह होतो, हा पार्टिकल कंटिन्युअसली सर्कलच्या फॉर्म मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करून पार्टिकल डिस्प्लेस होतोय. सर्क्युलर मोशन परफॉर्म केल्यामुळे त्याचा जो अँगल आहे तो प्रत्येक स्टेजला चेंज होत चालतो आणि पूर्ण एक सर्कल 360 डिग्रीचा अँगल फॉर्म करतो आणि त्याचा अँगल कंटिन्युअसली चेंज होत गेल्यामुळे त्याला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. सो रेडियस वेक्टर कशाला म्हणायचं, की सेंटर पासून जो सर्कलचा सेंटर असेल त्यापासून सर्कलचा जो एंड असेल त्या एंड पर्यंत जेवढं डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणतो रेडियस वेक्टर. ओके, द अँगल मेड बाय रेडियस वेक्टर विथ इट्स सेंटर. कुठून, त्याच्या सेंटर पासून. व्हेन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तेव्हा रेडियस वेक्टर डिस्टन्स कुठून कुठं, द अँगल मेड बाय रेडियस वेक्टर विथ इट्स सेंटर. रेडियस वेक्टर त्याच्या सेंटर पासून जो अँगल फॉर्म करतो सर्क्युलर मोशन परफॉर्म करता करता त्याला आपण म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, अँगलचं युनिट. अँगल कशामध्ये मेजर करतो आपण, रेडियन मध्ये. त्याच्यामुळेच इथं अँगल चेंज होत जातो कंटिन्युअसली, त्याच्यामुळे आपण याचं युनिट याला रेडियन युनिट देतोय. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, याचा युनिट रेडियन. तर इथे एक क्वेश्चन येतो, व्हॉट इज रेडियन, व्हॉट इज 1 रेडियन. क्वेश्चन लिहिला आहे तिथे मी, व्हॉट इज 1 रेडियन. आता 1 रेडियन कशाला म्हणायचं, जेव्हा सर्कलचा हा रेडियस वेक्टर आहे, ओके, हा सर्कलचा मिडल पॉइंट. या मिडल पॉइंट पासून सर्कलच्या एंड पर्यंतचं डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. ओके, किती आहे, 5 सेंटीमीटर. जेव्हा पार्टिकल 5 सेंटीमीटर डिस्टन्स या सर्कलमध्ये परफॉर्म करेल, 5 सेंटीमीटर डिस्टन्स या सर्कलमध्ये परफॉर्म करेल, तेव्हा असा एक अँगल फॉर्म होईल, विथ एक आर्क फॉर्म होईल. त्या आर्कला जो अँगल भेटेल आपल्याला त्याला आपण म्हणतो 1 रेडियन. म्हणजे जेवढा रेडियस वेक्टरचं जेवढं डिस्टन्स असेल सेंटर पासून तेवढ्या डिस्टन्सला तेवढ्या डिस्टन्स मध्ये जेव्हा पार्टिकल मूव्ह होणार आहे तिथे जो आपल्याला अँगल भेटतो त्याला आपण म्हणतो 1 रेडियन और रेडियन. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटी बघण्याआधी आपण बघू व्हॉट इज द लिनियर व्हेलॉसिटी. सगळ्यांना माहिती आहे पार्टिकलला व्हेलॉसिटी असते. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये पार्टिकलला जर व्हेलॉसिटी दिली आपण, पार्टिकल जर लिनियर पोझिशन मध्ये ट्रान्सलेशनल पोझिशन मध्ये पार्टिकल हॉरिझॉन्टली मूव्ह होत असेल तर त्याला आपण लिनियर व्हेलॉसिटी देतो. पण इथे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असल्यामुळे त्याला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणणार आहे, कारण की त्याची व्हेलॉसिटी अँगलच्या फॉर्म मध्ये चेंज होत जाणार आहे. अँगलच्या फॉर्म मध्ये चेंज केल्यानंतरून आपल्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट मध्ये व्हेलॉसिटी भेटणार आहे. ओके, आता इथं हे म्हणतात आहे की डायरेक्शन ऑफ ओमेगा इज ऑलवेज अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन इज गिव्हन बाय राईट हँड थंब रूल. ऑब्विसली राईट हँड थंब रूल तर तुम्हाला माहितीच असेल. राईट हँड थंब रूल नुसार जेव्हा आपण हा थंब आहे, हा आउटस्ट्रेच्ड थंब विच इज द ऍक्सिस, काय आहे हा ऍक्सिस, आणि हे जे आहे हे काय करणार आहे, हे कर्ल फिंगर ऑफ राईट हँड अलॉंग द सेन्स ऑफ रोटेशन. जे कर्व फिंगर आहे ते काय करणार आहे, रोटेशन परफॉर्म करणार आहे. आणि रोटेशन परफॉर्म करून जी आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार आहे या ऍक्सिस भोवती, आउटस्ट्रेच्ड थंब विच इज द ऍक्सिस, ही आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार आहे तिला काय म्हणणार आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, काय म्हटलंय, द डायरेक्शन ऑफ ओमेगा इज ऑलवेज अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ही डायरेक्शन ऑफ ओमेगाची डायरेक्शन कुठे असेल,
जो ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल त्याच्या कशी असेल अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन बाय द राईट हँड थंब रूल टू नो द डायरेक्शन ऑफ ओमेगा कर्ल फिंगर शोज ऑफ राईट हँड अलॉंग द सेन्स ऑफ रोटेशन. जे कर्ल फिंगर असेल ते काय करणार आहे रोटेशन शोज करणार आहे विथ द थंब आउटस्ट्रेच्ड. जो थंब आपला असेल जो बाहेरचा थंब असेल जो ऍक्सिस म्हणून इंडिकेट करतोय त्याला हे रोटेशनचं सेन्स म्हणून काम करतील. अँड द आउटस्ट्रेच्ड थंब देन गिव्स द डायरेक्शन ऑफ ओमेगा. आणि जो आउटस्ट्रेच्ड थंब आहे तो आपल्याला लास्टली सांगणार आहे की व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती आहे. त्यानंतर खाली बघू आपण अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. आणि याचं SI युनिट आहे रेडियन पर सेकंद. हे कशाचं आहे अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल काय सांगितलं मी. अँग्युलर व्हेलॉसिटी की जे कर्ल फिंगर आहे ते काय करणार आहे या आउटस्ट्रेच्ड थंब भोवती रोटेशन करणार आहे. आणि जो आउटस्ट्रेच्ड थंब आहे तो काय करणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सांगणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघू अँग्युलर ऍक्सेलरेशन. ऑब्विसली जिथे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आलं तिथं ऍक्सेलरेशन येणार आहे. ऍक्सेलरेशन काय आहे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी is the time rate of change of angular velocity. This is the angular acceleration. पण angular आपण जे acceleration आहे लिनियर ट्रान्सलेशनल मोशन मधलं जे acceleration आहे ते आपण स्मॉल एने इंडिकेट करत असतो. पण अँग्युलर ऍक्सेलरेशन हे आपण अल्फाने इंडिकेट करतो. जे अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल ते कशाने इंडिकेट करतो आपण अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी बिकॉज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. जेव्हा आपण ऍक्सेलरेशन म्हणू इथे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणून इथे डी ओमेगा बाय डी टी आलेलं आहे. त्यानंतर याचे SI युनिट काय आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता रेडियन पर सेकंड स्क्वेअर का आलं सेकंड स्क्वेअर का आलं जेव्हा आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची युनिट यामध्ये पुटअप करू त्यानंतरून आपल्याला रेडियन पर सेकंड स्क्वेअर युनिट आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय ते फर्स्ट ऑफ ऑल बघू आपण. ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. सर युनिफॉर्म मोशन काय सांगता येते की जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे पण जो त्याचा स्पीड असेल तो कसा असणार आहे कॉन्स्टंट स्पीडला असणार आहे तो, तेव्हा तिथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही परफॉर्म होणार आहे. In this case, only the direction of velocity changes at every instant in such a way that the velocity is always tangential to the path. The acceleration for this is centripetal or radial. यासाठी जे acceleration असणार आहे कसं असणार आहे centripetal or radial. तर सेंट्रिपिटल असल्या कारणाने इथे निगेटिव्ह साइन भेटलेलं आहे आपल्याला. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. रेडियस वेक्टरची डायरेक्शन कोणती आहे या साईडला, पण सेंट्रिपिटल फोर्स कसा आहे अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. दोघांची डायरेक्शन एकमेकाला ऑपोजिट असल्या कारणाने आपल्याला इथे जे ऍक्सेलरेशन आहे ते काय भेटतंय मायनस ओमेगा स्क्वेअर ट्वाइस. बट व्हेन फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन its magnitude is constant, but when the magnitude is constant and it is the acceleration, then we get omega square r is equal to v square upon r. v square upon r कसं भेटलं आपल्याला जेव्हा आपण ओमेगाची व्हॅल्यू v is equal to r ओमेगा या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू आणि ह्या इक्वेशन मध्ये जे पुटअप करू a is equal to ओमेगा स्क्वेअर अपॉन r, तेव्हा आपल्याला v स्क्वेअर अपॉन r हे इक्वेशन भेटेल. त्यांनी खाली म्हटलेलं आहे इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर मोशन, हेन्स इट इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल का म्हटलंय सेंट्रिपिटल का म्हटलंय की इट इज ऑलवेज टुवर्ड द सेंटर, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. हाच आपण सेंट्रिपिटल फोर्स और सेंट्रिपिटल फोर्स हे पुढे आपण बघणार आहोत डायनामिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये बघणार आहोत आपण. पण तुम्हाला आत्ताही सांगतो सेंट्रिपिटल फोर्स असल्या कारणाने अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर, त्यामुळे जे ऍक्सेलरेशन आहे रेडियल ऍक्सेलरेशन त्याला निगेटिव्ह साइन आलेला आहे तिथे. त्यानंतर आता सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल बघू. सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं की पंखा झाला आपल्या घरातला फॅन आहे तो जर आपण कंटिन्युअसली 5 च्या स्पीडवर रोटेट केला तो कसा मूव्ह होणार आहे युनिफॉर्मली मूव्ह होणार आहे. इथे जी मोशन भेटणार आहे आपल्याला ती कोणती भेटणार आहे
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आपल्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन भेटते. व्हेन द फॅन इज स्विच्ड ऑन ऑर ऑफ, जेव्हा आपण फॅन ऑन ऑर ऑफ करणार आहे, देन द स्पीड ऑफ पार्टिकल और द स्पीड ऑफ फॅन गोज इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. तिथे काय भेटणार आहे आपल्याला, जो स्पीड आहे तो कंटिन्युअसली एकदा इन्क्रीज होईल किंवा वाढेल किंवा डिक्रीज होईल. बरोबर आहे. म्हणजे तिथे काय होणार आहे, मोशन कशी होणार आहे, कंटिन्युअसली होणार आहे का, नाही, तिथे कंटिन्युअसली मोशन चेंज होणार आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पुढे बघू, एक न्यूमरिकल आलाय आता या पहिल्या चॅप्टर मध्ये, पहिलंच न्यूमरिकल आहे तुमचं. प्रॉब्लेम आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरती कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहे, त्यामध्ये यूज करून हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर प्रॉब्लेम मध्ये काय गिव्हन दिलंय ते पहिले बघू आपण. प्रॉब्लेम समजून घेऊ काय दिलाय त्यांनी. अ फॅन इज रोटेटिंग ऍट 90 रोटेशन पर मिनिट. फॅन काय करतोय, 90 रोटेशन एका मिनिटाला परफॉर्म करतोय. इट इज देन स्विच्ड ऑफ, जेव्हा आपण त्याला ऑफ करणार आहे. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन्स. तो कधी स्टॉप होतो, 21 रिव्होल्यूशन झाल्यानंतर तो स्टॉप होतो. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट. त्यासाठी किती टाइम लागतो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. जो टॉर्क असेल, जो फोर्स असेल, तो काय करायचा, कॉन्स्टंट ॲज्युम करायचा आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर आपण आता सोल्युशन कडे बघू. आता सोल्युशन मध्ये थोडंसं ब्लर आहे पण तुम्हाला पूर्ण समजून सांगतो मी. गिव्हन डाटा मध्ये काय आहे, गिव्हन डाटा मध्ये बघू आपण. लास्टचं सेंटेन्स बघितलं होतं आपण, काय आहे, द टॉर्क रिमेन्स कॉन्स्टंट. जो काही टॉर्क आहे, जो फोर्स आहे, तो काय कॉन्स्टंट ठेवला आहे त्यांनी. फ्रिक्वेन्सी दिलेली यामध्ये एन नॉट. फ्रिक्वेन्सी कशाने इंडिकेट केली आपण, एन नॉट इज इक्वल टू 90 रोटेशन पर मिनिट. 90 रोटेशन पर मिनिट. ओके. पण रोटेशन पर मिनिटचं रोटेशन पर सेकंड मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं, ते आपल्याला सोपं पडतं. रोटेशन पर सेकंड इज SI युनिट. तर सेकंड मध्ये कन्वर्जन करताना आपण काय करणार आहे, तिथे 90 डिवायडेड बाय 60. 90 डिवाइड बाय 60 केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 1.5 रोटेशन पर सेकंड. ही व्हॅल्यू कशाची भेटली आपल्याला, एन नॉट, दॅट इज फ्रिक्वेन्सी भेटली आपल्याला. त्यानंतर इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन. कधी स्टॉप होणार आहे तो, 21 रिव्होल्यूशन झाल्यानंतर पंखा काय होणार आहे, ऑटोमॅटिकली स्टॉप होणार आहे. आणि त्यावरून तुम्हाला विचारलेलं आहे की टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. तर सोल्युशन मध्ये बघू आपण. ओमेगा नॉट विच इज द इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू 2 पाय एन नॉट. बट ओमेगा इज इक्वल टू आपल्याला सर्वांना फॉर्म्युला माहिती, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन नॉट. बट आपण फ्रिक्वेन्सी एन नॉटच्या फॉर्म मध्ये घेतला, त्यामुळे फॉर्म्युला ही ओमेगा नॉट इज इक्वल टू 2 पाय एन नॉट असं लिहू शकतो आपण त्याला. मग 2 पाय इंटू 1.5 जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला ओमेगा नॉट दॅट इज द इनिशियल व्हेलोसिटी किती भेटणार आहे आपल्याला, 3 पाय रेडियन पर सेकंड. ओके. त्यानंतर फायनल व्हेलोसिटी इंडिकेट केली ओमेगाने. बट ओमेगा इज इक्वल टू 0 घेतला आहे तिथं. ओमेगा इज इक्वल टू 0 का घेतला, की जी फायनल व्हेलोसिटी असेल ती केव्हाची असेल, जेव्हा फॅन पूर्णपणे स्टॉप झाला, तिथे जी व्हेलोसिटी भेटेल आपल्याला तिला काय म्हणणार आपण, फायनल व्हेलोसिटी. ती किती असणार आहे, 0. आता इथे आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचं आहे. अकॉर्डिंग टू द कायनेमॅटिकल इक्वेशन्स. काय कायनेमॅटिकल इक्वेशन, इक्वेशन 1 दिलाय, तुम्हाला वाचून दाखवतो मी. अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय टी. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. ओमेगा काय आहे, फायनल व्हेलोसिटी, तो किती आपल्याला 0. आणि ओमेगा नॉट काय आहे, इनिशियल व्हेलोसिटी, ते आली आपली 3 पाय. आणि जो टी आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बट वी नो दॅट, आता आपण बघितलेले होते कायनेमॅटिकल इक्वेशन्स, तुम्हाला मी सांगितलंही होतं की लिहून घ्या. त्यावरनं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. त्यावरनं आपण इथं लिहिलंय ते इक्वेशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. बट मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करू, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला जी व्हेलोसिटी आहे ती ओमेगाच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. जी इनिशियल व्हेलोसिटी आहे ती ओमेगा नॉटच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. जो ऍक्सेलरेशन आहे त्याचा सिम्बॉल इथे अल्फा वापरतात, आणि जो डिस्प्लेसमेंट आहे तो आपण थीटाच्या फॉर्म मध्ये लिहितो. ती इक्वेशन आपण चेंज केल्यानंतर खाली आपल्याला इक्वेशन भेटत आहे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा इंटू थीटा. ओके. यावरनं आपण परत अल्फाची व्हॅल्यू जर फाइंड आउट करून घेतली, अल्फाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करू शकतो आपण, यावरनं जो ओमेगा स्क्वेअर आहे तो राईट हँड साइडचा ओमेगा स्क्वेअर आहे, सॉरी लेफ्ट हँड साइडचा जो ओमेगा स्क्वेअर आहे त्याला जर का राईट हँड साइडचा ओमेगा नॉट स्क्वेअर तर तिकडे शिफ्ट केला आपण, तर तो काय होईल, मायनस. मग अल्फा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर
मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस थिटा. ओके, ही आली आपली परत एक अल्फाची व्हॅल्यू भेटली आपल्याला. हा, त्यानंतरून कम्पेअर दिस इक्वेशन विथ इक्वेशन 1. हे इक्वेशन जर इक्वेशन 1 सोबत कम्पेअर केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय टी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस थिटा. याला इक्वेशन नंबर 2 देणार आपण. आणि आता पंखा फिरतोय. पंखा तुम्हाला आधी सांगितलं, जर पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तो किती डिग्रीचा अँगल फॉर्म करतो? 360 डिग्रीचा अँगल फॉर्म करणार आहे. किती? 360 डिग्री. 360 डिग्री मीन्स 2 पाय. कसं लिहू शकतो आपण 360 डिग्रीला? 2 पाय. पाय मीन्स 180 आणि 180 जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 360 भेटतो. म्हणून जे आपण हे असेल थिटा इज इक्वल टू इथे 360 डिग्री आपण लिहू शकतो, कारण की जो फॅन आहे तो पूर्णपणे रोटेशन कंप्लीट करतो आहे, म्हणून त्याला आपण थिटा इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू आपण 360 डिग्री लिहू शकतो. त्यामुळे 1 रिव्होल्यूशन इज इक्वल टू 2 पाय साठी 2 पाय असं लिहू शकतो आपण. देन थिटा आपल्याला खाली थिटा फाइंड आउट करायचा आहे. कशासाठी? फॉर 21 रिव्होल्यूशन. बट फॉर 1 रिव्होल्यूशन थिटा इज इक्वल टू 2 पाय. म्हणजे आपल्याला थिटा फाइंड आउट करण्यासाठी कशासाठी 21 रिव्होल्यूशनचा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्याला 2 पायने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण की 1 रिव्होल्यूशन म्हणजे 2 पाय आहे आणि आपल्याला 21 रिव्होल्यूशन साठी फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे त्याला 2 पायने मल्टिप्लाय करावं लागणार. त्याला 2 पायने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला थिटा इज इक्वल टू भेटतो 42 पाय रेडियन. ओके, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 2. आता आपल्याला इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे. तर इक्वेशन 2 मध्ये आपण कोणकोणत्या व्हॅल्यू पुटअप करणार? जे अल्फाचं इक्वेशन नंबर 2 आहे त्यामध्ये आपण कोणकोणत्या व्हॅल्यू पुटअप करणार? जी आपल्याकडे ओमेगाची व्हॅल्यू आहे, फायनल व्हेलॉसिटी 0 भेटली आहे, ती आपण पुटअप करणार. जी ओमेगा नॉट आहे ती पुटअप करणार. त्यानंतर आपल्याला ती थिटाची व्हॅल्यू भेटलेली ती आपण पुटअप करणार. ते आता नेक्स्ट इक्वेशन भेटते आपल्याला, त्यावरनं व्हॅल्यू पुटअप करून 0 मायनस 3 पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल टू 0 मायनस 3 पाय. त्याचा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तिथे चुकीने ते पाय स्क्वेअर झालाय, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तिथे 3 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 42 पाय. जेव्हा दोन्ही साईडला 0 आहे, स्टार्टिंगला 0 आणि निगेटिव्ह साईन आहे दोन्ही साईडच्या स्टार्टिंगला, ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन आपल्याला खाली इक्वेशन भेटत आहे 3 पाय डिवायडेड बाय टी इज इक्वल टू 9 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 42 पाय. त्यानंतरून जो न्यूमरेटरचा पाय स्क्वेअर आहे तो कोणाकोणाला कॅन्सल करण? जो डिनॉमिनेटरचा पाय आणि इकडं RHS ला न्यूमरेटरचा पाय, हे दोन्ही पाय कोण कॅन्सल करणार आहे? 9 इंटू पाय स्क्वेअरचा तो पाय आहे तो दोन्ही पाय कॅन्सल करून टाकणार आहे सिस्टीमवरचे. आणि त्यानंतरून इक्वेशन रिअरेंज करून जे डिनॉमिनेटरला आहे ते आपण न्यूमरेटरला मल्टिप्लायला जाणार आणि जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला डिवाइडला जाणार. त्यावरून आपण टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. देन टी इज इक्वल टू काय भेटणार? टी इज इक्वल टू जो राईट हँड साइडचा जो लेफ्ट हँड साइडचा 3 आहे त्याला जे डिनॉमिनेटरच्या टर्म आहे 9 डिवायडेड बाय ज्या टर्म आहे त्या काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहेत. म्हणजे 3 इंटू 2 मल्टिप्लाइड बाय 42 डिवायडेड बाय जो न्यूमरेटरचा 9 आहे कुठला? राईट हँड साइडचा, तो काय होणार आहे? त्याला डिवाइडला जाणार आहे. आणि डिवाइडला गेल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय भेटेल? 3 इंटू 2 मल्टिप्लाइड बाय 42 डिवायडेड बाय 9. जर 3 ने 9 ला डिवाइड केलं तर 3 1 जा 3, 3 3 जा 9, तर आपल्याला तिथे 3 भेटेल. आणि 3 14 जा 42 म्हणजे 14 3 जा 42. तर 14 आल्यानंतर 14 जेव्हा 2 ला मल्टिप्लाय होईल तेव्हा तिथे आपल्याला भेटेल टी इज इक्वल टू 28 सेकंद. ओके, प्रॉब्लेम एकदा तुम्ही पेजवर लिहून काढा. लिहून काढल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली समजेल. जर प्रॉब्लेम मध्ये काही अडचण असेल त्यानंतर तुम्हाला पर्सनली मेसेज करा किंवा कॉल केला तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा कमेंटमध्ये सांगा. युट्यूबला लेक्चर गेल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर मला हे समजलं नाही, मी परत पुढच्या लेक्चरमध्ये ते परत तुम्हाला समजून सांगेल. नाहीतर तुम्हाला पर्सनली मेसेज केला व्हॉट्सअपला तरी तुम्हाला समजून सांगेल. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही अडचण असते तर मला विचारू शकता तुम्ही. ओके, नेक्स्ट बघू आपण डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर डायनॅमिक्स म्हणजे तुम्हाला सांगितलंय मी आधी चॅप्टर चालू होताना, डायनॅमिक्स मीन्स फोर्स. तर सर्क्युलर मोशन मध्ये या चॅप्टर मध्ये सर्क्युलर मोशन साठी कोणकोणते फोर्स अप्लाय केले जातात ते आपण बघणार आहोत. तर पहिला आहे
सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स हा कसा आहे? न्यूटनचा सेकंड लॉ आपण किती वेळा बघितलेला आहे? न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर आहे. न्यूटन सेकंड लॉ सेज दॅट इफ अन ऑब्जेक्ट इज एक्सेलरेटिंग, न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो? जर एखादा ऑब्जेक्ट एक्सेलरेट होत असेल, देअर मस्ट बी अ नेट फोर्स ऑन इट. जर एखादा ऑब्जेक्ट एक्सेलरेट होत असेल तर त्यावरती कोणत्या तरी टाईपचा फोर्स त्यावरती लागणार आहे. फॉर अन ऑब्जेक्ट, सेकंड पॉइंट, फॉर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. बट तो ऑब्जेक्ट जर सर्कल मध्ये मूव्ह होत असेल आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर तिथं आपल्याला जो फोर्स भेटेल त्याला कोणता फोर्स म्हणणार आपण? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सची एक साधी डेफिनेशन देऊ शकते. द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the radius, जे सर्कल आहे त्या सर्कलची along the radius and towards the center, along the radius and towards the center. काय म्हटलंय खाली त्यांनी सांगितलेलं आहे, द सेंट्रिपिटल फोर्स पॉइंट टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे जो पॉइंट, जो सेंट्रिपिटल फोर्स असेल तो कुठे ऍक्ट होणार आहे? टुवर्ड द सेंटर. सेंट्रिपिटल फोर्स कसा लिहू शकतो आपण? mv² डिवायडेड बाय r और mr ओमेगा स्क्वेअर. mr ओमेगा स्क्वेअर कसं लिहू शकतो ते तुम्हाला आत्ताच सांगितलंय. v इज इक्वल टू r ओमेगा. जेव्हा आपण पुटअप करू त्यानुसार आपण ते लिहू शकतो. आता यामध्ये निगेटिव्ह साईन कसं काय आलं? निगेटिव्ह साईन का आलं ते तुम्हाला आधीही सांगितलं होतं मी. जिथं सेंट्रिपिटल फोर्स परफॉर्म होतं, सेंट्रिपिटल फोर्स परफॉर्म झाल्यानंतर काय होणार आहे? अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर असा फोर्स ऍक्ट होणार आहे तिथं. टुवर्ड्स द सेंटर म्हटल्यानंतर जो रेडियस वेक्टर असेल त्याची डायरेक्शन कशी असेल? या दिशेला असेल. बट आपला जो फोर्स आहे त्याची डायरेक्शन कशी आहे? सेंटरच्या दिशेला आहे. मग दोघांच्या डायरेक्शन एकमेकाला कशा झाल्या? अपोज झाल्या. दोघांच्या डायरेक्शन एकमेकाला अपोज झाल्यामुळे इथे जे साईन आलं ते काय आलं? निगेटिव्ह साईन आलं. समजतंय सेंट्रिपिटल फोर्स काय आहे? द फोर्स, द पार्टिकल विच परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. एवढी जरी डेफिनेशन दिली तुम्ही पेपरमध्ये तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळते. जर विचारला क्वेश्चन, हमखास प्रश्न विचारला जातो, राईट द डिफरन्स इन बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. हा डिफरन्स तुम्हाला 100% विचारला जातो पेपरला. ओके, त्यानंतर आपण सेंट्रिफ्युगल फोर्स बघू. तर सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे? जसं तुम्हाला सांगितलं मी जेव्हा आपण स्टार्टिंगला कॅन यू रिकॉल मध्ये क्वेश्चन बघितला, स्यूडो फोर्स और रियल फोर्स. जो स्यूडो फोर्स होता सेम, दिस इज द स्यूडो फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स इज द फिक्शियस फोर्स. It is centrifugal force कसा आहे? It is an imaginary force आहे. It is not an interaction between two objects and therefore not a real force. म्हणजे काय म्हणता येते? दोन ऑब्जेक्ट मधलं इंटरॅक्शन. therefore not a real force. Nothing pulls an object away from the center. म्हणजे काय? असं कधी होत नाही की एखादा ऑब्जेक्ट सेंटर पासून लांब फेकला जातोय. जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल यात्रेमध्ये पाळण्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. जो हा रॉड आहे बरोबर, तो रॉड असतो आपण यात्रेमध्ये पाळणा घेताना, तर तो पाळणा काय करतो? कंटिन्युअसली रोटेट होत असतो. तिथे रोटेट होत असल्यामुळे काय होतं? आपल्याला असं फील होतं की आपण काहीतरी लांब फेकल्या जातोय. आपण जर असं फिरत असलो गोल गोल तर आपल्याला असं फील होतं की आपण काहीतरी लांब जातोय. तिथं आपल्याला इमॅजिनरी फोर्स आहे. तिथं आपल्याला सेंट्रिफ्युगल फोर्सचा एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. समजताय सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स कशाला म्हणायचं? आणि सेंट्रिफ्युगल फोर्स कसा आहे? सेम mv² अपॉन r or mr omega square, but this force has positive sign because this is along the radius and away from the center. This is the radius vector ची डायरेक्शन आणि याची डायरेक्शन कशी असते? सेम असते. त्यामुळे याला आपण पॉझिटिव्ह साईन इंडिकेट करतो. तर आपण आजची एक रिव्हिजन बघू. पुढच्या लेक्चरला आपण तुम्हाला काही ऍप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची, त्याची काय त्याबद्दल काही डेरिव्हेशन आहे, ते डेरिव्हेशन सुद्धा पेपरला विचारले जातात, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आज आपण डेफिनेशन, फोर्सेस वगैरे काय आहे ते बघितलं, बेसिक सगळं बघितलं आज आपण. तर पहिले काय बघितलं आपण? रोटेशनल डायनामिक्स बद्दल बघितलं. तुम्हाला मी सांगितलं की रोटेशनल डायनामिक्स कशाला म्हणायचं, कोणत्या कोणत्या चॅप्टरचे कॉम्बिनेशन केलंय आपण. या आधी 12th 2 चॅप्टर होते,
सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन त्यांचं कॉम्बिनेशन करून त्यांनी रोटेशनल डायनामिक्सचा चॅप्टर प्रिपेअर केला आहे. त्यानंतरून आता प्रत्येक चॅप्टरला तुम्हाला कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन असतील. ते कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला एवढं माहिती असणं गरजेचंच आहे की एवढे क्वेश्चन असल्याशिवाय तुम्हाला चॅप्टर मध्ये काही जास्त समजणार नाही. जर तुम्हाला तेवढं माहित असलं तुम्हाला चॅप्टर बद्दल बेसिक नॉलेज सगळं समजून जातं. त्यानंतर आपण डेफिनेशन बघितल्या, सेंटर ऑफ मास काय ते बघितलं, कायनेमॅटिकल इक्वेशन हे इक्वेशन खूप गरजेचे आहे, ते तुम्ही लिहून ठेवा किंवा गुगलवरनं सर्च करून कुठेतरी लिहून ठेवा साईडला. त्यानंतर सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण की सर्क्युलर मोशन ही ऍक्सेलरेटेड मोशन आहे, ही पिरियडिक मोशन आहे. ती कशी ऍक्सेलरेटेड मोशन आहे तेही तुम्हाला सांगितलं मी. पिरियडिक मोशन का म्हणायचं तिला पिरियडिक मोशन हे सुद्धा तुम्हाला सांगितलं मी. त्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, जे डिस्प्लेसमेंट आहे ते सर्क्युलर फॉर्म मध्ये पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि त्याचा अँगल हा कंटिन्युअसली चेंज होत असल्या कारणाने त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. का अँगल चेंज होतोय त्यामुळे त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटलेलं आहे. त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा अँगलच्या फॉर्म मध्ये चेंज होणार आहे, त्यामुळे त्याला आपण तिथं जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ऍक्सेलरेशन हे कन्सेप्ट येणारच. त्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड. त्यानंतर आपण बघितलं अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं. द टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, दिस इज कॉल्ड ॲज अँग्युलर ऍक्सेलरेशन. त्याचं SI युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितला. तर युनिफॉर्म म्हणजे काय, जेव्हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार तेव्हा त्याचा जो स्पीड असेल तो काय असणार आहे, कॉन्स्टंट. त्याला आपण म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं की जेव्हा पार्टिकल ऑन ऑफ, फॉर एक्झाम्पल पंख्याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण की जेव्हा फॅन ऑन ऑफ होतो आणि त्याचा स्पीड हा कमी जास्त इन्क्रीज व डिक्रीज होत चालणार आहे, तिथं आपण याचं एक्झाम्पल बघितलं आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर आपण बघितलं एक न्यूमेरिकल बघितला. या प्रॉब्लेम मध्ये जर कोणाला प्रॉब्लेम आहे तर मला तुम्ही मेसेज करा किंवा कमेंटमध्ये सांगा. युट्यूबला जेव्हा लेक्चर अपलोड होईल तेव्हा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपण बघितलं की सर्क्युलर मोशन मध्ये कोणकोणते फोर्स यूज केला जातात. त्यामध्ये पहिला फोर्स बघितला आपण सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा फोर्स बघितला सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, द फोर्स which is applied along the radius and towards the axis, this is called as centripetal force. आणि centrifugal force काय आहे, the force which is applied along the radius and away from the axis, this is called as centrifugal force. तर अशा प्रकारे आजचे लेक्चर आपण थांबू आणि पुढच्या लेक्चरला परत आपण जेवढं राहिलं आहे ते कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.